शिवसेनेला नगर विकास आणि पर्यटन ही अतिरिक्त खाती मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेला उत्पादन शुल्क खातं सोडावं लागणार आहे। 2 खात्यांच्या बदल्यामध्ये उत्पादन शुल्क खातं सोडावं लागणार अशी सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेकडे असलेली इतर खाती मात्र कायम असतील अशी देखील माहिती आहे। शिवसेनेला नगर विकास आणि पर्यटन ही अतिरिक्त खाती मिळणार असल्याची माहिती आता समोर येते। शिवसेनेला उत्पादन शुल्क हे खातं मात्र सोडावं लागणार अशी देखील माहिती आहे। 2 खात्यांच्या बदल्यामध्ये उत्पादन शुल्क खातं शिवसेनेला सोडावं लागणार आहे। तर या खाते वाटपासंदर्भातली सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, शिवसेनेला खरं तर उत्पादन शुल्क या खात्याच्या बदल्यामध्ये नगर विकास आणि पर्यटन ही खाती मिळणार असल्याची माहिती मिळते, नेमकं काय ठरतं? नगर विकास आणि पर्यटन ही 2 खाती अतिरिक्त शिंदे गटाला मिळणार आहेत, शिवसेनेला मिळणार आहेत। परंतु त्या बदल्यात उत्पादन शुल्क खातं मात्र एक्साईज जे शंभूराज देसाई यांच्याकडे होतं ते खातं मात्र सोडावं लागणार आहे आणि त्या बदल्यात हे 2 खातं अतिरिक्त मिळणार आहेत। परंतु त्याचबरोबर इतर खाती जी आहेत ती कायम राहणार आहेत। त्यामुळं जर मंत्रिमंडळाचं खाते वाटपाचं जे अंतिम स्वरूप जे आहे ते पाहायला मिळते। परंतु हे आता उत्पादन शुल्क खातं हे थेटपणे राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे जाणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार स्वतः हे उत्पादन शुल्क खाते स्वतःकडे ठेवणार आहेत। अर्थ मंत्रालय आणि त्याचबरोबर उत्पादन शुल्क खाते असे दोन्ही त्यांच्याकडे असणार आहेत आणि जी माहिती मिळते त्यानुसार उदय सामंत यांच्याकडे उद्योग खाते असणार आहे आणि मराठी भाषा हे विभाग देखील त्यांच्याकडे असणार आहे आणि त्याचबरोबर धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा हे खाते दिले जाणार आहे। तर हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण जे आहे त्यांच्याकडेच होतं ते कायम त्यांच्याकडे ठेवलं जाणार आहे। कृष्णात, दुसऱ्या आणि कुठल्या खात्यांमध्ये काही बदल झालेत का? बदल एवढाच आहे, उत्पादन शुल्क खातं शिवसेनेकडून काढून घेऊन ते राष्ट्रवादीकडे देण्यात आलेलं आहे आणि राष्ट्रवादीचे जे इतर खाते आहेत राष्ट्रवादीकडे ती कायम राहणार आहेत। शिवसेनेकडे खाते असलेली ती कायम राहणार आहेत। फक्त या खात्यामध्ये बदल असणार आहेत। तो उत्पादन शुल्क खातं शिवसेनेकडे असलेलं राष्ट्रवादीकडे जाणार आहे आणि भाजपकडे असलेले म्हणजे नगरविकास हे एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं। धन्यवाद कृष्णा, त्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता पुढचं खाते वाटप नेमकं कशा पद्धतीने होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं।